करू शकतो का? वचननाम्यामध्ये नेमके कुठले नवे मुद्दे आपल्याला पाहायला मिळतील? ज्या प्रकारे आपण बघितलं ठाकरेंचा शब्द असं एक टॅगलाईन आहे, कारण आपण बघितलं 2 दिवसापूर्वी जो वर्कशॉप झाला तिथे सुद्धा राज ठाकरे, उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचा एकत्रित फोटो आणि ठाकरेंचा शब्द अशी एक लाईन आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यामुळे आतापर्यंत शिवसेनेने केलेले जे काम आहे आणि आता जो शब्द ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आणि मनसेकडनं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडनं दिला जाणार आहे ते एक वचन आहे आणि त्यामुळे याला जाहीरनाम्याच्या ऐवजी वचननामा असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे या वचननाम्यामध्ये कोणकोणते मुद्दे असणार हे अगदी वेदांत तुला थोडंसं थांबवते, कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आलेले आहेत. तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे आलेले आहेत आणि त्यामुळे आता कुठल्याही क्षणी या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. थोड्याच वेळात मनसेचा आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा प्रकाशित होणार आहे. ते प्रेझेंटेशन आता मांडलं जाणार आहे. 20 वर्षांनंतर हा ऐतिहासिक क्षण आपण पाहतोय. राज ठाकरे शिवसेना भवनात दाखल झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला आता कुठल्याही क्षणी सुरुवात होईल. तर आपण या दृश्यांमध्ये बघत होतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता बातचीत करून बाहेर आलेले आहेत. त्यामुळे थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. मात्र तत्पूर्वी आता 3ऱ्या मजल्यावर, शिवसेना भवन मधल्या 3ऱ्या मजल्यावर हे भवानी मातेची मूर्ती ठेवलेली आहे, हे मंदिर आहे. तर इथे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दाखल होत आहेत. भवानी मातेचे आशीर्वाद ते आधी घेतील आणि त्यानंतर हा वचननामा मुंबईकरांसमोर ते मांडतील. त्यामुळे हा महत्वाचा क्षण आपण पाहतोय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी आता दाखल होत आहेत. शिवसेना भवनामध्ये भवानी मातेची ही सुंदर मनमोहक अशी मूर्ती आहे. या भवानी मातेचे आशीर्वाद आता ठाकरे बंधू घेणार आहेत आणि त्यानंतर आता हा वचननामा मुंबईकरांच्या समोर मांडला जाईल. आपण दृश्यांमध्ये बघतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आलेले आहेत भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी. त्यांच्यासोबत संजय राऊतही आपण पाहतोय. हा वचननामा पहिल्या आई भवानी मातेच्या चरणी सादर केला जाईल आणि त्यानंतर मुंबईकरांसमोर हा वचननामा मांडला जाणार आहे. आपण हे दृश्यांमध्ये बघतोय, थेट एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य आपण पाहतोय. भवानी मातेच्या चरणी हा वचननामा ठाकरे बंधूंनी ठेवलेला आहे आणि त्यानंतर तिची प्रार्थना केलेली आहे. तिच्या समोर ते दोघं नतमस्तक झालेले आहेत आणि त्यानंतर आता काही वेळातच मुंबईकरांसमोर हा वचननामा मांडला जाणार आहे. शिवसेना भवनामधली ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. ठाकरे बंधू अशा रीतीनं 20 वर्षांनी शिवसेना भवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, एकत्रित पाहायला मिळतात. त्यामुळे हा ऐतिहासिक आणि तितकाच भावनिक असा क्षण असणार आहे. प्रत्येक शिवसैनिकासाठी आणि मनसैनिकासाठी हा खूप महत्वाचा, खूप भावनिक, खूप ऐतिहासिक असा क्षण असणार आहे. आणि त्यानंतर आता वचननामा सादर केला जाणार आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचा वचननामा काही वेळातच आपल्या समोर येणार आहे. तो